ईश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता शौर्यं तेजो धृतिर्दाक्षं युद्धे चाप्य पलायनं दानमीश्वर भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजं तरी भानो हा तेजे नापेक्षी जेवी विरजे कासिंहेन पाहिजे जावडिया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। वैराग्याशिवाय आत्मज्ञान होत नाही आणि हे वैराग्य संपादन करायचं असेल तर त्याला ईश्वराचा प्रसाद फार महत्त्वाचा आहे। तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी मनोनी तिये पूजे रिजलेने आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया विरक्ती वाचुनी कही ज्ञानासी तगणेचे नाही हे विचारुनी ठाई ठेविले देवे। याचा अर्थ असा झाला की संसार निवृत्त करायचा असेल तर ब्रह्मज्ञानाशिवाय पर्याय नाही। ब्रह्मज्ञान विरक्ती वाचून अंतकरणामध्ये तग धरू शकत नाही आणि वैराग्य ईश्वराच्या प्रसादाशिवाय मिळत नाही। मग आता ईश्वराची प्रसन्नताही व्हावी आणि सर्व जीवांना अंततोगत्वा मोक्ष प्राप्त व्हावा याकरता परम कारुणिक असणाऱ्या भगवान परमात्म्याने वैराग्य प्राप्तीचा उपाय आपल्यासमोर प्रतिपादन केला आहे। ज्या व्यक्तीच्या वाट्याला जे जे कर्म आला असेल ते कर्म त्याने ईश्वराचं मनोगत म्हणून अनुष्ठानामध्ये आणावं, ईश्वराची प्रसन्नता आहे। एखाद्या व्यक्तीची जर आपल्याला सेवा करायची असेल ना तर ती सेवा आपल्या मनाने करायची नसते। ज्याची आपल्याला सेवा करायची आहे त्याच्या मनोभावाला न चुकणं ही सगळ्यात मोठी सेवा असते। कधी कधी आपण जेवायला जातो, लोक आपल्याला आमंत्रण देतात आणि आपल्याला एखादी भाजी आवडत नसते, ती आग्रहपूर्वक ते वाढतात। आपण त्यांना विचारलं हीच भाजी का केली, ही भाजी आम्हाला आवडते। तुम्हाला आवडते पण ज्याला बोलवलं आहे त्याला तर आवडली पाहिजे की नाही। त्याच्या आवडीप्रमाणे वागणं तैसे स्वामीची या मनोभावा न चुकीचे हेची परमसेवा एर तेगा पांडवा वाणिज्य करणे। तेव्हा भगवंताचं मनोगत काय आहे? सगळ्या जगाचा स्वामी आहे परमात्मा आणि भगवंताचं मनोगत काय आहे? आगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत मनोनी केली आणि भ्रांत सापडीची तो। ईश्वराचं मनोगत काय आहे की प्रत्येक व्यक्तीने आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्म करावं आणि एखादा व्यक्ती विहित कर्माला टाळत असेल आणि कदाचित वाणीने सांगत असेल की मी ईश्वराची सेवा करतो आहे, कर्माला चुकवितो आणि ईश्वराची सेवा करतो आहे असा प्रचार करत असेल तर ते ईश्वराला मान्य होणार नाही। या उलट ही सगळी समाजव्यवस्था जगाचं चक्र चांगल्या प्रकारे चालायचं असेल तर कर्माला चुकवू नये। बघा, कर्म अंतकरण शुद्धीलाही आवश्यक आहे, कर्म शरीराच्या निर्वाहालाही आवश्यक आहे आणि कर्म सृष्टीच्या चक्राकरता सुद्धा आवश्यक आहे। 3ऱ्या अध्यायामध्ये हे चक्र सांगितलं आहे बघा। अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः सांगितलं की नाही। म्हणजे यज्ञ हा कर्मापासून निर्माण होतो, यज्ञापासून पाऊस पडतो, पावसापासून अन्न निर्माण होतं, अन्नापासून सगळे प्राणी मात्र निर्माण होतात, प्राणी मात्र उत्पत्तीला येणं हे सृष्टीचं चक्र आहे आणि त्याच्याकरता प्रारंभ कर्मापासून आहे। त्या कर्माचं प्रतिपादन करणारा वेद आहे किंवा भगवंताच्या निश्वासातून प्रगट झालेला वेद म्हणजे देवाची आज्ञा आहे की नाही। म्हणून ज्या ज्या व्यक्तीच्या वाट्याला जे कर्म आला असेल ते कर्म त्याने चुकवू नये। वर्ण धर्म, आश्रम धर्म, वर्णाश्रम धर्म, नित्य धर्म आणि नैमित्तिक धर्म असे महाभारतामध्ये धर्माचे 5 प्रकार सांगितलेले आहेत। हा सगळा जो विस्तार आहे की नाही या श्लोकावर मधुसूदन सरस्वती नावांचे जे महात्मे आहे
जशी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी आहे तशी त्यांची गुढार्थ दीपिका आहे, त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे ते, आणि त्यांची संस्कृत भाषेमध्ये टीका आहे. जशी शंकराचार्यांचं शांकर भाष्य आहे किंवा शंकरानंदांची शंकरानंदी आहे, तसं मधुसूदन सरस्वतींची किंवा आपण त्यांना मधुसूदनी टीका असंही म्हणतो, त्यांच्यामध्ये ह्या महाभारतातले सगळे प्रमाण दिले आहे. तो सगळा काही विस्तार आपल्या लक्षातही राहत नाही आणि तेवढा करणं शक्यही नाही. त्यामुळं मुळातच तिथं पाहिलेला फार चांगला आहे. वर्णधर्म ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र, आश्रमधर्म त्यामध्ये ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास किंवा एकनाथी भागवतामध्ये हा विस्ताराने विचार आला आहे. तिसरा आहे वर्ण आणि आश्रमाला अनुसरून असणारा वर्णाश्रम धर्म. नित्यधर्म जो आपल्याला दररोज अनुष्ठानामध्ये आणावा लागतो आणि त्याला निमित्त मिळालं की त्याला नैमित्तिक धर्म असं म्हणतात. हे सगळं कर्माचा भाग आहे आणि म्हणून वेदाध्ययनामध्ये द्विजांचा अधिकार आहे, म्हणून त्यांनी आपल्या वाट्याला आलेलं कर्म चुकवू नये. जोपर्यंत आपल्या भारत देशामध्ये वर्णाश्रम व्यवस्थेचं तंतोतंत पालन व्हायचं तोपर्यंत भारत देशामध्ये झालेली प्रगती आजही आपल्याला बघायला मिळते. प्राचीन काळातली तुम्ही शिल्पकला बघा, प्राचीन काळातली अध्ययनाची परंपरा बघा. असं म्हणतात भारतामध्ये ते नालंदा विद्यापीठ होतं, असे बरेच होते. किंवा आपल्या भारतामध्ये परकीयांचं आक्रमण होण्याच्या अगोदर आता आपल्या भारतात जवळपास 6.5 लाख खेड्यांची संख्या आहे आणि त्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये चिकित्सालय किंवा गुरुकुलांची संख्या 7.5 लाख होती. म्हणजे प्रत्येक गावामध्ये गुरुकुल असायचं. तुम्हाला फक्त इतिहासातला एक भाग सांगतो. हे आपण म्हणतो ना औद्योगिक क्रांती झाली किंवा सगळा शोध भारतामध्ये न लागता विश्वामध्ये कुठंतरी लागला, मग आपल्याला ते सगळे शोध कळाले असं काही नव्हतं. परकीय शत्रू आपल्या भारतामध्ये एक आला होता, युद्ध खेळला जेव्हा औद्योगिक क्रांती झालेली नव्हती. बरं, हे जवळपास 1700 शतकाच्या अगोदरचा भाग आहे. तो परकीय राजा आपल्या देशामध्ये आला आणि आल्यानंतर इंग्रजी काही थोडेफार आले होते. तेव्हा छत्रपती शिवाजी राजांच्याही काळात इंग्रजांचं आगमन झालेलंच होतं. सत्ता त्यांची नंतर आली ती, पण ते इंग्रज अधिकारी लिहून ठेवायचे. परकीय राजाचं आक्रमण झालं आणि एका युद्धामध्ये त्याचं नाकच कापलं गेलं. तलवारीचा घाव बसला आणि पूर्ण नाकच कापलं. आता नाकच नाही, श्वास घ्यायचा कसा, फक्त छिद्रच राहिलं, आकार गेला सगळा निघून. मग आता याची चिकित्सा कोण करेल? त्याने ते पडलेलं नाक घेतलं आणि एका सैनिकाने सांगितलं की शेजारच्या गावात जा, चिकित्सालय आहे, गुरुकुल आहे. त्या गुरुकुलात विद्यार्थी राहायचे आणि प्रत्येकाला त्याचा वर्ण, त्याचा आश्रम, पुन्हा त्याचा वर्ण आश्रम. समजा आता ब्राह्मण वर्ण आहे, ब्राह्मणाचे धर्म वेगळे आहे. ब्रह्मचर्य अवस्था असेल आश्रम, त्याचे कर्म वेगळे आहे. पण ब्रह्मचर्य आणि ब्राह्मण असेल तर त्याने मग काय शिकावं? गणित शिकावं. ज्योतिषशास्त्राला ते काम येणार आहे. क्षत्रिय वर्ण आहे आणि ब्रह्मचर्य आश्रम असेल तर त्याने राजधर्म शिकावा. त्याने गणित शिकू नये फार मोठं, कारण त्याला प्रजापालन करायचं आहे. हे सगळं त्याच्या रुचीनुसार आवडीनुसार शिकवलं जायचं. त्या गुरुकुलामध्ये तो आपल्याला कापलेलं नाक घेऊन गेला, त्याच्यावर चिकित्सा केली आणि जशास तसं पूर्ववत त्याला ते नाक प्राप्त झालं, जशास तसं. आणि मग तेव्हा इंग्रजांनी सांगितलं की भारतातली गुरुकुल व्यवस्था, चिकित्सालयाची व्यवस्था एवढी जबरदस्त आहे की जे आपल्याकडे संशोधनसुद्धा झालं नाही ते आताही करू शकता. किंवा तुम्ही आपल्याकडे असणारी प्राचीन, आता खेडेगावात आहे की नाही माहिती नाही, आता सध्याला हे जे आहे ना त्याला काय म्हणतात, बाळंतपण, हे सध्याला सगळं हॉस्पिटलमध्ये होतं आहे. पण प्राचीन काळात सिजर नव्हतं. प्राचीन काळामध्ये ते विशिष्ट प्रकारचा अधिकार असायचा एखाद्या स्त्रीला. आणि काय नाही बघा, जशी एखादी बाई भाजीला फोडणी देते की नाही, तितक्या सहजतेनं ती बाळंतपण पार पाडायची. सहजतेनं तिच्या हातामध्ये काय शक्ती असेल, तिने पोटाला स्पर्श केला, तिला सोनोग्राफी करायची गरजही नव्हती. ते बरोबर सांगायची गर्भ सरळ आहे का आडवा आहे म्हणून, काय करायचं काय नाही. हे प्राचीन काळामध्ये सगळं होतं. त्याचं कारण आपल्याकडे वर्ण आश्रम जी व्यवस्था होती त्याच्यामध्ये हे सगळं शिकवलं जायचं. पण या व्यवस्थेला छेद गेला,
कालाचा काही भाग असेल किंवा प्रभाव असेल किंवा काही अनेक कारणं असतील किंवा आपली असणारी आपल्याकडे होणारी उपेक्षा असेल, आपल्या लोकांना आपलं महत्त्व कळत नाही. आता आपल्या लोकांना जर आपण म्हणलं ना की संत वाङ्मयाचा एवढा मोठा अधिकार आहे, तर तेवढं लोकांना कौतुक नाही वाटत. हे संत वाङ्मय एखाद्याने इंग्रजी भाषेमध्ये सांगितलं, लोकांना वा 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 खूप चांगलं आहे बरं. किंवा एखादा व्यक्ती अमेरिकेत गेला आणि तिथून शिकून आला, तर आपले लोक काय म्हणतात, हा फॉरेन रिटर्न आहे, म्हणजे त्याचं आपण ऐकलं पाहिजे. म्हणजे इतकी उपेक्षा आहे आपल्याविषयी. स्वाभिमान नावाची जी गोष्ट आहे ना, तिचा प्रभाव खूप कमी आहे आपल्यामध्ये. वास्तविक स्वाभिमान असावा आपल्याला, आपल्या देशाचा, आपली वेशभूषा, त्याचाही स्वाभिमान असावा. लहान लहान मुलं बघा इतर धर्मातले, स्वाभिमान आहे. आणि आपल्या मुलांना जर म्हणलं ना कॉलेजच्या टाळ घे, टाळ नाही घेणार तो. त्याला DJ समोर नाचायला सांगा, काही वाटत नाही. स्वाभिमान हरवलेला आहे. आणि ज्याला स्वाभिमान टिकवता येत नाही त्याला संस्कृती टिकवता येत नसते. सगळ्यात महत्त्वाचा आहे स्वाभिमान. आपल्याकडे आपल्याला धर्माभिमानही असावा, स्वाभिमानही असावा. म्हणून चतुर्वर्ण व्यवस्था ही काही सामान्य व्यवस्था नाही आहे. त्याच्यामध्ये बरोबर सगळ्यांना, तुम्हाला जर चांगली पिढी घडवायची असेल तर घडविणारा व्यक्तीसुद्धा योग्य पाहिजे की नाही. जर अयोग्य व्यक्ती एखाद्या योग्य पदावर गेला तर त्याच्या हातून चांगलं काम होऊ शकत नाही. गुरुवर्य राऊत बाबांनी एका प्रवचनामध्ये सांगितलं होतं, ते बाबांनी सांगितलेलंच मी सांगतोय बरं. ते म्हणे एखादी संस्था जर चालवायची असेल, मोठी संस्था किंवा सत्ता चालवायची असेल, तर त्याकरता त्या संस्थेवर किंवा त्या राजपदावर संन्यासीच व्यक्ती असावा. आणि त्यांनी उदाहरण दिलं होतं रामदेव बाबांचं. एवढं मोठं चालवतात की नाही, ते संन्यासी महात्मा आहे, संन्यासीच पाहिजे. राज्यपदावर असो किंवा एखाद्या संस्थेवर असो. आणि जर समजा तो जर संन्यासी नसेल तर मग सगळी त्यांची वंश परंपराच लागते बघा त्या बॉडीमध्ये, सगळी वंश परंपरा. आणि मग लोकांच्या नावाखाली संस्थेमध्ये घोटाळे होतात. त्याचे कारणच हे आहे, कारण जो आतून विरक्त आहे तो चांगलं काम करू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जुन्या काळामध्ये असं बसवला जायचा नाही, त्याची अधिकार योग्यता बघितली जायची. साधा विवाह जरी करायचं म्हणलं जुन्या काळामध्ये तर योग्यता पाहिली जायची. ते द्रौपदी मातेचं स्वयंवर ठरलं हे आपल्याला माहिती आहे. आणि त्या स्वयंवरामध्ये अट काय होती, म्हणजे माशाला बाण मारायचा, माशाच्या डोळ्याला बाण मारायचा. तो सरळ नाही, तो पंख्याला मासा बांधलेला आहे चक्राला, तो खाली पाण्यात पाहायचा आणि बाण मारायचा. किती बाण? फक्त 5च बाण, नाही तर दिवसभरच बाण मारत राहायचे. एखादा लागलात लागला असं नाही, फार झाले तर फक्त 5 बाण. चुकला 1 2 3 4 5, 5 मध्ये नापास झाला बस, तो आपला मस्तपैकी दुसऱ्या कामाला, आता लग्नाला नाही. फक्त 5च विकल्प आहे. नाहीतर एखादा मला प्रयत्न करायचा आहे, ट्राय अगेन, असं नाही. ते फक्त 5 वेळा, परत नाही प्रयत्न. ही चिकित्सा असायची, अट असायची, योग्यता असायची. तसं प्रत्येकाची योग्यता प्रत्येक कर्म करण्याची नाही. आपण काल ब्राह्मणांची असणारी स्वाभाविक कर्म त्याचा 9 प्रकारे विचार केलेला आहे. ते त्यांचे गुण आहेत. आणि जसे त्यांचे ते गुण आहेत तसेच त्यांचे ते कर्मसुद्धा आहेत. आता क्षत्रियाच्या ठिकाणी जे कर्म आहेत ते 7 प्रकारचे. भलत्याने भलत्यांचं कर्म करू नये. मग 7 प्रकारचं कर्म क्षत्रियाचं कसं आहे ते भगवान या श्लोकातून सांगतात. शौर्यम, तेजः, धृतिः, दाक्षम, योद्धेच अपि अपलायनम, दानम, ईश्वरभावः, क्षात्रम कर्म स्वभावजम. सरळच अर्थ आहे, क्षत्रियांच्या ठिकाणी असणारं हे स्वाभाविक कर्म आहे बरं. आणि स्वभाव जो असतो तो मनुष्याला शांत राहू देत नाही. तो प्रसंग आला की प्रगट होत असतो, त्याला स्वभाव म्हणतात. ते उदाहरण विनोदाने सांगितलं जायचं. एखाद्या मनुष्याने जर गाढव पाळलं तर त्याचा स्वभाव आहे बघा मोठ्याने आवाज करणं. किंवा कुत्रं पाळलं, त्याचा स्वभाव आहे. आणि कुत्रं मागचा पुढचा विचार नाही करत बरं. फक्त एखाद्या कुत्र्याचा भुंकण्याचा नुसता आवाज आला तर काही घेणं न देणं. गल्लीतले सगळेच्या सगळे डझनभर कुत्रे नुसते भुकत राहतात, काहीच घेणं नाही. हो गा, एखादं प्लॅस्टिक चमकलं तरी त्याला वाटतं स्वराचा डोळा चमकला की काय, ते भुंकतच राहतात. स्वभाव गप्प बसू देत नाही. क्षत्रियाचं स्वाभाविक कर्म कोणतं आहे? 7 प्रकारचं.
शौर्यम, शौर्य म्हणजे काय? शूरतेचा भाव, ज्याला पराक्रम असं म्हणतात. आपल्यापेक्षा एखादा बलवान शत्रू जरी असेल, बलवान आहे, तरी पण त्याच्याबरोबर युद्ध करणं त्याला म्हणतात शौर्य, पराक्रम. तेजह, दुसऱ्यापासून कधीही तिरस्काराला प्राप्त न होणं म्हणजे काय? न दबणं. आपल्या भाषेमध्ये दुसऱ्यापासून दबून न राहणं याला तेज असं म्हणतात. धृती, धृती म्हणजे संकटाच्या प्रसंगाला शरीर आणि इंद्रिय यांना शिथिल न होऊ देणं याला धैर्य किंवा धृती असं म्हणतात. दाक्षम, एकदम एखादं कार्य प्राप्त झालं, संकटाचं कार्य, तर त्यामध्ये अविचारपूर्वक विचारानेच प्रवृत्त व्हायचं, अविचाराने प्रवृत्त व्हायचं नाही. कारण व्यामोह म्हणजे अविचार आणि अव्यामोह म्हणजे विचार. एकदमच प्राप्त झालं कार्य, कल्पनासुद्धा नाही, असे प्रसंग जरी आपल्यासमोर आले तरी पण विचारपूर्वक प्रवृत्त होण्याला दक्षता, सावधपणा म्हणतात. त्यानंतर च युद्धे अपलायनम, युद्धातून पळून न जाणं. युद्ध आलं तर तयारच राहणं आणि प्रसंग आला तर युद्धातून पळून न जाणं हे सुद्धा क्षत्रियाच्या ठिकाणचं महत्त्वाचं सद्गुणच आहे. दानम, स्वतःकडे असणारं धन मोकळे मनाने दुसऱ्याच्या नावे जमा करणं, स्वत्व काढणं याला दान असं म्हणतात. आणि ईश्वर भाव म्हणजे ज्यांच्यावर शासन गाजवायचं आहे त्यांच्या ठिकाणी आपली प्रभू शक्ती प्रकट करणं याला ईश्वर भाव असं म्हणतात. म्हणजे सत्ता किंवा शासन करणं हे ईश्वर भाव म्हणतात. क्षात्रम कर्म स्वभावजम हे क्षत्रियाच्या ठिकाणी असणारे स्वाभाविक कर्म आहे. आता यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात. क्षत्रिय जेव्हा पराक्रम करतो ना तेव्हा तो एकटाच निघत असतो, तो कोणाची अपेक्षा नाही करत. उदाहरण बघा किती गोड देतात. तरी भानू हा तेजे नापेक्ष जे विविरजे, का सिंहेन पाहिजे जावळिया, ऐसा स्वयंव जो जिवे लाठ, सावाये विन उद्भट, ते शौर्य गाजेत श्रेष्ठ पहिला गुण. पहिल्या क्रमांकाचा क्षत्रियाच्या आचरणामध्ये असणारा गुण आहे त्याला शौर्य असं म्हणतात. शौर्य म्हणजे पराक्रम गाजवण्याचं सामर्थ्य, पण ते सुद्धा एकमेकाचा एक करू असं नाही आहे, एकट्याचाच पराक्रम आहे, एकट्याचाच. उदाहरण देतात. भानू हा तेजे नापेक्ष जीवी विरजे, विरजे म्हणजे साह्य, भानू म्हणजे सूर्य. सूर्य जेव्हा तेज म्हणजे प्रकाश प्रकट करतो तर त्या प्रकाशासाठी तो इतरांची अपेक्षा किंवा साह्य मदत मागत नाही. सूर्य असं काही म्हणत नाही, चंद्राला प्रार्थनाही करत नाही की मला थोडंसं तेज दे बरं, माझं थोडं तेज कमी झालं आहे, असं आज म्हणत नाही. तेज प्रगट करण्याच्या बाबतीमध्ये सूर्य ज्याप्रमाणे स्वयंभू असतो, कोणाची अपेक्षा करत नाही. दुसरं उदाहरण देता. का सिंहेन पाहिजे जावळिया, जावळिया म्हणजे सोबती किंवा पाठीराखा, मित्र ज्याला म्हणतात. सिंह एखादा शिकारीला निघाला तर तो असं कधीच म्हणत नाही की अगं दोघं जण माझ्यासोबत चला बरं, आपल्याला शिकार करायची आहे. ते का सप्ताह आहे का दोघं तिघं जण घेऊन जायला? सिंह जर शिकार करण्याकरता निघाला तर तो कोणाच्याही सोबतीची अपेक्षा नाही करत. कीर्तन करायचं म्हणलं तर त्याला अपेक्षा आहे ना, वाजवणारा पाहिजे म्हणजे मृदंग वाजवणारा, टाळ वाजवणारा, पुन्हा एक दोघं जण मागं म्हणणारे आणि दोन चार कमीत कमी ऐकणारे तरी पाहिजे, तर कीर्तन होऊ शकतं. साथीदार असायला साथ संगत. पण सिंह मात्र तसं नाही बरं. त्या निसर्गशास्त्रातला नियम असा आहे, सिंहाच्या ठिकाणी एवढा पराक्रम आहे. आपण पाठीमागे ओवी पाहिली बघा. ज्ञानोबा म्हणतात की सिंहाची हाका युगांत होई मदमुखा, किंवा हे असो पाव उचलिला मदमुख न ठेवी ती खाला, गरजोने पुढा झाला सिंह जरी. सिंहाची नुसती गर्जनाही कानावर पडली तर उन्मत्त असणारा हत्ती उचललेला पाऊलसुद्धा जमिनीवर ठेवत नाही, आधांतरीच राहतो, सुचत नाही त्याला. बलवान हत्ती आहे आणि सिंहाचा आकार हत्तीपेक्षा लहान आहे, पण तरीसुद्धा सिंह हत्तीला सहज फोडू शकतो, फाडू शकतो. का? त्याचं कारण सांगितलं आहे. हत्ती कामासक्त आहे आणि सिंह आसक्त अजिबात नाही. सिंहाला एकच छावा होतो,
संपूर्ण जीवनामध्ये, पण पराक्रमी बघा. आणि हत्ती आसक्त असल्यामुळे हत्ती शेया कोणत्याही सर्कशीमध्ये सापडतो, वाघही सापडतो, पण सिंह सहसा सापडत नाही. पराक्रमी आहे. त्याचं कारण सिंहाचा संयम फार मोठा आहे. आणि म्हणून सिंह शिकार करण्याकरता निघाला तर त्या बाकीच्या पक्ष्यांना, प्राण्यांना कळतं की आता याला भूक लागली आहे. जर त्याला भूक नसेल तर सिंह विनाकारण शिकार नाही करत आणि ताजी शिकार खातो. वाघाचं नाही आहे की ज्याप्रमाणे वाघ सडलेलाही मांस खाऊ शकतो, दुसऱ्याची आयती पण शिकार खाऊ शकतो, सिंह तसा नाही. जेव्हा त्याला भूक लागेल तेव्हाच तो आपल्या गुफेतून बाहेर येतो आणि मग त्याला शिकार मिळते, शिकार करतो मगच घरी जातो. वाघाचं तसं नाही आहे. आयती शिकार असेल, सडलेली पडलेली असेल तरी खातो, सिंह मात्र खात नाही. आणखीन एक सिंहातला बारकावा आहे. दिवसाचे 24 तास असतात, त्यापैकी सिंह 20 तास झोपलेला असतो. म्हणून बरं आहे 4च तास फक्त तो बाहेर पडतो, नाही तर तो विश्रांतीला. सिंह दिसतो का तुम्हाला? सहसा जंगलात गेल्याशिवाय दिसत नाही. बिबटे रात्री पण दिसतात बघा रस्त्यावर, सिंह नाही दिसत तसा. अपेक्षा नाही करत, पराक्रमी आहे. हे झालं उदाहरण. ऐसा याप्रमाणे स्वयंभ जो जीवे लाठ. स्वयंभ म्हणजे स्वयंभू, इतरांची अपेक्षा न करता. जीवे म्हणजे अंतकरणापासून किंवा निसर्गतः. लाठ म्हणजे जो बलवान आहे. स्वतःच्या जीवाने, स्वतःच्या पराक्रमाने जो स्वतः बलवान आहे, कोणाची अपेक्षा नाही करत. सावाई बिन उद्भट. साह्या वाचून, उद्भट म्हणजे शूर. दुसऱ्यांची अपेक्षा न करता स्वतःच बलवान आहे आणि शूर आहे, ते त्याला म्हणतात शौर्य. ते शौर्य गाजेत श्रेष्ठ. पहिला गुण क्षत्रियाच्या ठिकाणी असणारा पहिला गुण आहे, तो कोणाची अपेक्षा नाही करत. महाभारताचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. भक्तराज अर्जुन क्षत्रिय आहे बघा. स्वभावजेन कौंतेय निबद्धस्वेन कर्मणा कर्तुम नेच्छस्यन्मोहात करिष्यस्य वशोपेतत. ते द्युतकर्माला आव्हान दिलं. क्षत्रियाला एखाद्याने युद्धाचं आव्हान दिलं तर नाही म्हणता येत नाही, टाळता येत नाही. आणि द्युतकर्माला पाचारण केलं तर टाळता येत नाही. म्हणून धर्मराज द्यूत खेळायला गेले, कारण क्षत्रियाला ते आव्हान टाळता येत नसतं. आपल्या लोकांना म्हणायला काय लागतं की धर्मराजसुद्धा द्यूत खेळत होते. अरे त्या काळातला राजधर्म येतो, ते सगळा महाभारताचा मागचा पुढचा अभ्यास नाही करायचा आणि काहीचं काही म्हणायचं, तसं नाही आहे. द्योतकर्माला नाही म्हणता येत नाही. त्यामध्ये ते हारले त्याचं कारण असं होतं, ज्या सोंगट्या होत्या की नाही, त्या सोंगट्या हाडापासून तयार केलेल्या होत्या आणि त्याही जरासंधाच्या हाडाच्या. आणि त्या सोंगट्या पडल्या की भीमाला घाबरायच्या. त्यामुळे धर्मराजाच्या बाजूने त्या पडतच नव्हत्या. धर्मराजा सांगितलं आता 8 पडावे, तर ते 6 किंवा 7 किंवा 9च पडायचे. मग अपेक्षित विजय मिळायचा नाही. त्या काय भीमाचा दरारा असेल हा, त्या जरासंधाच्या हाडाच्या सोंगट्या नंतर सुद्धा थरावून कापत होत्या, घाबरत होत्या. शेवटी त्या धर्मराजाचा पराजय झाला. 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. अज्ञातवास म्हणजे आपण कोण आहे हे कळू द्यायचं नाही वर्षभर, आणि जर पकडल्या गेले, परिचय झाला, तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. दुसऱ्या अज्ञातवासामध्ये पकडले गेले तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास. दुर्योधनाने योजनाच अशी केली होती की धर्मराज परत सत्तेवरच कधी येऊ नये. निवडणुकी होऊ द्या किती, पण सत्तेवर नाही आले पाहिजे, तिथलं सांगतोय मी. अशी योजना होती. पकडल्या गेल्या अज्ञातवासामध्ये. 12 वर्षाचा वनवास झाला आणि अज्ञातवासाच्या पहिल्याच दिवसामध्ये त्या दुर्योधनाला चाहूल लागली आणि त्यांनी सांगितलं, मामा पृथ्वीवर आपण शोध घेतला पाहिजे. आता पृथ्वीवर शोध घेतला पाहिजे. कशाचा? पांडवांचा. ते कोणत्या बिळात लपून बसले आहे, कारण अज्ञातवास त्यांचा भंग करायचा आणि त्यांना पुन्हा 12 वर्षाचा वनवास द्यायचा. राज्य पदावर येऊच द्यायचं नाही. शोधाला प्रारंभ झाला, पण पांडव मात्र सापडले नाही. आता शोध सुरू झाला होता हस्तिनापुरापासून, म्हणजे हल्लीच्या दिल्ली शहरापासून. आणि पांडव राहिले होते विराट राजाच्या नगरात, म्हणजे आताचं वाई नावाचा तालुका सातारा जिल्ह्यातला. ही विराट नगराचं राज्य होतं. तिथं राहिले होते पांडव, पण पकडल्याच गेले नाही. पण एक बातमी कळाली. त्या द्रौपदीसुद्धा सई रंध्री नाव धारण करून
त्या राणीची सेवा करायची. आणि त्या राणीचा जो भाऊ होता म्हणजे विराटाचा मेवना कीचक, त्याची वाईट नजर द्रौपदीवर पडली. द्रौपदीची विटंबना केली. ते पाहिल्यानंतर भीमाला राग आला. भीमाकडे स्वयंपाकाचं काम होतं. त्याने ती भाजीची कढई होती की नाही, रागाच्या भरामध्ये फेकून दिली. ती त्या राजस्तंभावर म्हणजे राजमंडप जो होता त्या मंडपातले जे लाकडी मोठे मोठे खांब होते त्या खांबावर भाजी पडली. काय भीमाचा स्वयंपाक तयार असेल, त्या लाकडातून पालवी फुटली भाजी पडल्याबरोबर. रोगी का बरं निरोगी होणार नाही? जर लाकडातून पालवी फुटू शकते असा स्वयंपाक जर खाल्ला तर अमृताप्रमाणे गोडी असणार की नाही? आपण जर एखाद्या झाडावर भाजी टाकली तर झाड जळून जाईल. हा आपला स्वयंपाकाची काही निष्णातता आहे. पण भीमाचा स्वयंपाक राग आला होता त्याला. मग ते द्रौपदीला वचन दिलं की तुझी विटंबनाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. काय करायचं? काही नाही, नाटक कर फक्त तू. आणि कीचकाला सांगितलं द्रौपदीने की मी तुम्हाला वश होते आहे, फक्त तुम्ही रंगशाळेमध्ये सायंकाळी या. त्या रंगशाळेमध्ये ते बृहन्नळीच्या वेशामध्ये भक्तराज अर्जुन त्या राजकन्यांना ते नृत्याचं शिकवणी द्यायचे. आणि तिथे भीम दाबा धरून बसला. सायंकाळची वेळ झाली. तो कामासक्त झाला होता. कामात्वरानाम भयम न लज्जा. तो आला आणि जसा आला तसा भीमाने पकडला. त्याचा आवाज होणे म्हणून अर्जुनाने मृदंग वाजवला. बाकीच्या लोकांना असं वाटलं प्रॅक्टिसच चालू आहे काय कोण मृदंगाची, कीचकाचा कुठं आवाज येत आहे. आणि जसा भीमाने मुरगळला मारला, कीचक मारला, जेवढा बलवान कीचक होता तेवढे त्याचे 100 भाऊ होते. ते सगळेच्या सगळे भीमाने मारले, सगळे अंत्यसंस्कारामध्ये. आणि मग ती बातमी देशोदेशी पसरली. दुर्योधनाच्या कानावर ब्रेकिंग न्यूज आली की नाही, तेव्हाच तो म्हणला नाही नाही नाही, ज्या अर्थी कीचक मारला गेला आहे याचा अर्थ पांडव तिथंच आहे. का बरं? कारण कीचकाला मारू शकण्याची शक्ती फक्त 4-5 जणातच आहे. एक भगवान श्रीकृष्ण, बलराम दादा, स्वतः मी दुर्योधन, मी म्हणजे मी नाही तो दुर्योधन, आणि चौथा आहे कर्ण, आणि 5वा आहे भीम. हे 5च फक्त कीचकाला मारू शकतात. ज्या अर्थी कर्ण आणि मी इथं आहे, बलराम दादा आणि भगवान श्रीकृष्ण द्वारकेत आहे, आणि कीचक मारला गेला याचा अर्थ भीमानेच मारला आहे, दुसरं कोणीच मारू शकत नाही. मग त्यांचा अज्ञातवास भंग करायचा. पण कसा? मग त्यांनी आक्रमण केलं. एका बाजूला विराटाच्या राज्यावर आक्रमण केलं, राजा सैन्य घेऊन गेला. दुसऱ्या बाजूला गोशाळेवर आक्रमण केलं. कारण त्यांना माहीत होतं पांडव अज्ञातवास भंग करतील पण गायीच्या रक्षणाच्या बाबतीमध्ये तडजोड करणार नाही. म्हणजे दुर्जनाला सुद्धा विश्वास होता सज्जनाविषयी की गायीवरचं संकट, या संकटाला ते सामोरं जातील. झालं, सगळे सैनिक निघून गेले होते युद्धासाठी. राज्यात कोणीच राहिलं नाही आणि गोशाळेवर आक्रमण झालं. तो विराटाचा पुत्र उत्तर वैराटीचा राजा तो आला युद्ध करण्यासाठी. त्याने सांगितलं मला सारथी नाही हो, नाही तर मी सुद्धा पराक्रम गाजवला असता. सारथीच नाही, ड्रायव्हरच नाही, नाही तर मी गेलो असतो कार्यक्रमाला, युद्धाला गेलो असतो. बाकीचे म्हणजे हा जो बृहन्नाडाचा विषयामध्ये आहे की नाही, या बृहन्नाडाला रथ चालवता येतो असं. आणि मग आता नाईलाज झाला, सारथी मिळाला की नाही, रथावर त्याला बसावं लागलं. आणि जेव्हा त्या उत्तराला घेऊन भक्तराज अर्जुन बृहन्नडीच्या वेशामध्ये तिथं गेले, त्याने ते समुद्राप्रमाणे अथांग सैन्य पाहिलं आणि त्यांनी सांगितलं गाडीला युटर्न घ्या, गाडी वळवा. म्हणे का? मी माझ्या बापाला एकुलता एक आहे म्हणे, हे अगोदर कळायला पाहिजे होतं. आता रणांगणावर आला क्षत्रिया रणी पळवणी जाणे, ते कोण साई लाजिरवाने, युद्ध कर आणि चल घे धनुष्यबाण. तुला नाही नाही माझ्या हातात थर कापतात म्हणे, युद्ध नाही करणार मी. आता त्याच्या लक्षात आलं की अर्जुन तर काही रथ मागं घेत नाही, म्हणजे बृहन्नडा. त्या वेशामध्ये त्याने रथातून उडी मारली. उत्तर वैराटीचा राजा पळता तो का निघालाशी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तो पळून गेला माघारी. भक्तराज अर्जुनाने पळता पळता पकडला, रथात आणला बांधला आणि त्याला सांगितलं मी सांगतो आता युद्ध कसं खेळायचं. ते ज्ञानोबा म्हणतात की गोग्रहणाचे अवसरे घातले मोहनासरे एकसरे, विराटाचिने महाभेडे उत्तरे, आसुडोनी नागविले एकला अर्जुन परी अक्षविनी अकरा न जिनीचे काही.
तेव्हासुद्धा सैन्य 11 औक्षणी होतं बरं त्या काळातसुद्धा. आणि एकटाच होता अर्जुन, साह्याची नाही अपेक्षा केली. एकट्याच अर्जुनाने मोहनास्त्र टाकलं आणि सगळ्याचा निपात केला, पराभव केला. याला म्हणतात शौर्य. दुसरं शौर्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. कारण छत्रपती शिवाजी महाराज साक्षात प्रभू रामचंद्रांचे वंशातले आहे. प्रतापगडाचा पराक्रम आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. त्या शत्रूला युद्धाचा नियम असा असतो, युद्ध करायचं पण आपल्या राज्यात करायचं नाही, कारण राज्याची हानी होते. युद्ध करत असताना राज्याच्या मध्यभागी युद्ध नाही करायचं, फार झालं तर एका भागात युद्ध करायचं. म्हणून प्रतापगडाची निवड केली. त्या कादंबरीमध्ये असं लिहिलं आहे, एक ते हिडिंबा नावाची राक्षसीन होऊन गेली की नाही, तर त्या हिडिंबीच्या केसामधली एखादी ऊ शोधता येईल, डोक्यातली ऊ असते की नाही ती शोधता येईल, पण जावळीचं जे खोरं आहे ना त्या जंगलातला हत्ती शोधता येणार नाही. एवढं ते बिकट जंगल होतं. आणि त्या जंगलामध्ये मी तुम्हाला घाबरलो आहे, मी तुमची शरणागती करतो आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं. आणि फार झालं तर तुम्हीच आमच्याकडे या, तुमचे पाय आमच्या राज्याला लागले तर आमचं राज्य जगात नावाला जाईल असं फसविलं. याला म्हणतात कूटनीती. ती पण जमली पाहिजे. आणि मग प्रतापगडाच्या पायथ्याला जेव्हा शत्रू आला, मी फार घाबरलो आहे, फार घाबरलो आहे असं म्हणून आता ते डोंगर चढायचा, खाली उतरायचा. ते सैनिक इतके थकून गेले, ते म्हणजे आपल्याला जेवण नको पण झोप पाहिजे, इतके थकून गेले. डोंगरावरून चढायचं आणि खाली उतरायचं तर मोठ्या मोठ्या तोफी घसरायच्या, आणि तोफ घसरले की त्याच्याच खाली बऱ्याच सैनिकांनी चटणी होऊन जायची, कारण तोफ आली कधी काही आवरत नसायची. ते हत्तीसुद्धा कंटाळून गेले, घोडेस्वार सैनिक सगळे कंटाळून गेले. अशा टप्प्यात शत्रू आणला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. हे जमलं पाहिजे बरं. हो, टप्प्यात आल्याशिवाय सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक करता येत नाही. टप्प्यात बोलवलं आहे बघा, जिथं आपल्याला युद्ध करता येईल. शत्रूला त्या जंगलाचं काहीच माहिती नसावं आणि आपल्याला मात्र एक ना एक वाट माहिती असावी. या भूमिकेतून ते पत्र वगैरे पाठवलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. मी मुद्दाम नाव टाळतोय बरं, लक्षात घ्या. प्रतापगडाला जेव्हा तो शत्रू आला, मग भेट ठरली कशी, किल्ल्याच्या मध्यभागी. वरती आपण राहायचं, त्याचं सैनिक तळाला राहिलं पाहिजे पायथ्याला, आणि शत्रू मधल्या भागात शामियानामध्ये आणला पाहिजे. शामियाना सजवायचा. मग आता युद्ध तर काही होणारच नाही, तहच होणार आहे. त्यामुळे सगळे व्यापारी सावकार निश्चिंत झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले काही वकील पाठवले आणि सगळे हिरे माणिक मोती सगळे विकत घेतले. थोडंसं उधारीवर चालं का, ते लोक म्हणले काय हरकत नाही, आता काही युद्ध होणारच नाही आहे, आपला तहच होणार आहे, तुम्ही उद्या परवा जरी रत्नाचे पैसे दिले तर हरकत नाही. त्यांना कुठं माहिती होतं की आपल्याला रक्कम नाही मिळणार, मार मिळणार आहे नंतर, हे सगळं सोडून जावं लागणार आहे. सगळे हिरे माणिक मोती सगळं विकत घेतलं. शामियाना एवढा सुंदर तयार केला की छत्रपती शिवाजी महाराज सामान्य सरदाराचे मुलगा आहे, पण याचा शामियाना जर पाहिला तर आपल्या राजदरबारामध्ये सुद्धा अशी व्यवस्था नाही, शोभा नाही. त्या शत्रूचं सामर्थ्याचं सांगतात, जी पहार आहे की नाही पाषाण फोडण्याची, ती पहार तो सहज गवताच्या पात्याप्रमाणे वाकवायचा, इतकी ताकद होती. किंवा जर तोप एखाद्या ठिकाणी फसली तर स्वतः अंगाने एकटाच तोप उचलायचा, किती ताकद असेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची उंची पण कमी होती, ते दिसायला सुद्धा कमी होते. जेव्हा तो शत्रूने आलिंगन दिलं, पुढचा भाग मग आपल्याला माहिती आहे, त्याने काखेमध्ये शिवाजी महाराजांना दाबलं. जाण्याच्या अगोदर सगळ्यांची धाकधूक झाली होती. जायचं कसं, मित्र म्हणायचे जायचंच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं गेलं पाहिजे, स्वराज्य रक्षण करायचं आहे की नाही. तुम्ही मुळातच हा इतिहास वाचा बरं, कादंबरीमध्ये मुळात वाचा, खूपच रोचक आहे. मग काही जण म्हणले महाराज सीलबंद जा, म्हणजे काय, अंगामध्ये चिलकत घाला. काही जण म्हणले महाराज डोक्यावर जिरे टोप ठेवा, म्हणजे घात होणार नाही मस्तकावर. एका जणाने सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या दाढीचे केस जास्त वाढलेले ते कमी करा. न जाणो कदाचित केसाला पकडण्यात आलं तर बाकीचा जिरे टोप आणि चिलकत उपयोगी पडणार नाही. काही निरीक्षण असेल मित्रांचं, इतका बारीक सल्ला देणारे मित्र जवळ असावे.
म्हणून हजामतसुद्धा केली, पण एकदम बारीक. जिरे टोप अंगाला चिलखत घातलं. वैकुंठवासी गुरुवारी घोलेबाबाचं वाक्य सांगू का? जैसे वज्र कवच लेवी जे, या ओवीर बाबा सांगायचे. चिलखत होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज वाचले. शिवाजी महाराज वाचले म्हणून महाराष्ट्र वाचला. महाराष्ट्र वाचला म्हणून अख्खा हिंदुस्थान वाचला. हे बाबांचं वाक्य होतं. पाठामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये बाबा हे वाक्य सांगायचे. चिलखत वगैरे घातलं, त्या शामियानामध्ये गेले. दुपारी भोजनही केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी. एका ब्राह्मणाला गाय दान केली जाता जाता. मुळातच वाचा हा इतिहास सगळा तुम्ही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराज मोजक्या 10 सैनिकासही खाली उतरले. त्याने बरेच सैनिक आणले होते. फार मोठी संख्या पाहिली. पुन्हा वकिलाला पाठवलं. म्हणे एवढं सैनिक काय करायचं म्हणे. राजे घाबरले आहे. एवढं सैनिक पाहिले तर राजे पुन्हा गडावर जातील, भेट होणार नाही. तो असं का? आणि भेटीसाठी तर आपण एवढ्या वरती आलेलो आहे. मग बाकीचे सगळे सैनिक खाली पाठवून दिले. मोजके त्यांनी 10 ठेवले, यांनी 10 ठेवले. वकिलासहित निघाले. शामियानामध्ये गेले. बोलाचाली झाली. वाघ नख होतेच, ते वरून अंगठ्याप्रमाणे दिसायचे. हातामध्ये अंगठ्या फार मोठ्या आहेत आणि आतून वाघ असं नख होतं. आता त्या इतिहासामध्ये असं लिहिलं आहे की जेव्हा आलिंगनाचा प्रसंग आला, छत्रपती शिवाजी महाराजांना त्याने ते बगलेत दाबलं. उंचीला खुजेच होते, त्यामुळे आता काहीच करता येणार. पण जेव्हा घाव केला, अंगावर असा अंगरखा फाटला गेला. पण आत चिलखत होतं म्हणून तलवार घसरत घसरत खाली गेली शत्रूची. आता तिथं सांगितलं आहे की छत्रपती शिवाजींच्या अंगामध्ये चिलखत होतं, पण शत्रू आतून मोकळाच होता. म्हणजे यांच्या अंगात चिलखत, वरती सदरा होता अंगरखा. शत्रूच्या अंगात नुसता अंगरखाच होता, आता आतून मोकळाच होता. जसं वाघ नख घातलं ते कपडा तर फाटलाच गेला, पण पोटातून सगळे आतडे कोथळाच बाहेर काढला. जेव्हा पराक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज गेले, आपल्यापेक्षा बलवान शत्रूसोबत युद्ध करणं याला शौर्य म्हणतात. आणि ते शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. ते शौर्य गाजेत श्रेष्ठ पहिला गुण. आती बातमी सगळ्या जगात पसरली बरं का त्या काळामध्ये. दुपारी 2 वाजता देवांचा विध्वंस करणारा राक्षस छत्रपती शिवाजी महाराजांनी मारला. आणि तेव्हापासून सगळं जग छत्रपती शिवाजी महाराजांना घाबरू लागलं. काय पराक्रम असेल या बालकाचा. वय कमी आहे आणि ज्याने आतापर्यंत अनेक मंदिरं फोडले, अनेक प्रकारच्या देवांच्या मूर्त्या फोडल्या, त्या कर्दन काळाप्रमाणे ग्रस्त करणारा एक कोणीतरी सिंह भेटला आहे. सगळ्या जगात बातमी. बरेच लोक तर खुशही झाले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आता धुळीस मिळेल. त्या खुश होण्यामध्ये जसे परकीय होते तसे काही स्वकीयसुद्धा होते. स्वकीयसुद्धा. आणि जेव्हा मग तो कोथळा बाहेर काढला आणि तो फाडला, तेव्हापासून मग स्वकीय आणि परकीय दोन्ही असे घाबरून राहू लागले. याला म्हणतात शौर्य. आपल्यापेक्षा बलवान असेल तर घाबरायचं नाही, लढायचं त्याच्याबरोबर. ऐसा स्वयंभजो जिवे लाठ सावा येविन उद्भट, ते शौर्य गाजेत श्रेष्ठ पहिला गुण. मलाही जमतो बरी त्या सांगायला आता. आणि सूर्याचे नि प्रतापे कोडीही नक्षत्र हरपे, नातो तरी न लोपे सचंद्रीतिही, तैसे आपुलेनी प्रौढे गुणे, जगाया विस्मय देणे, आपण तरी नक्षोबने कायसे नाही. या ओळीत सुद्धा ते लागते बरं सगळं. आपल्या सामर्थ्याने सगळ्या जगाला दैदिप्यमान केलं. आश्चर्याचा धक्का दिला की नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी, की सगळ्यांनी आशा सोडली होती आता की आता हे वाचणार नाही, यांचा राजाही वाचणार नाही आणि राज्यसुद्धा वाचणार नाही. पण आपुलेनी प्रौढी गुणे जगाया विस्मय देणे, सगळ्या जगाला त्यांनी आश्चर्याचा धक्का देऊन टाकला. उदाहरण दिलं आहे, सूर्याचे नि प्रतापे कोडीही नक्षत्र हरपे. सूर्य जर उदयाला आला की त्याच्या प्रतापाने कोट्यावधी नक्षत्र आकाशातली हरपून जातात. चंद्र असेल किंवा कोट्यावधी नक्षत्रांचा प्रकाश असेल, सूर्याच्या समोर टिकत नाही. एवढंच आहे असं नाही ना, किंवा तो सूर्य तरी न लोपे सचंद्रीतेही. चंद्रासहित नक्षत्र तारका किती जरी प्रगट झाल्या तर सूर्याच्या प्रकाशाने ते नेस्तनाभूत होतात आणि ते सगळे एकत्र जरी आले तर एकट्या सूर्याला मात्र लोपू शकत नाही. तसं हे झालं उदाहरण. आपुलेनी प्रौढी गुणे, आपल्या ठिकाणची असणारी प्रौढी
म्हणजे मोठेपणा, आपला असणारा पराक्रम, आणि या पराक्रमाने जगाया विस्मय देणे, संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का देणं, आपण तरी न क्षोभणे कायसे नाही. आणि कोणताही प्रकारचा प्रसंग जरी आला तर त्यामध्ये आपल्या अंतकरणाला क्षोभायमान होऊ द्यायचं नाही. ते काय आहे? ते प्रागल्भ्य रूप तेजा. अशा प्रकारचं प्रागल्भ्य म्हणजे प्रगल्भता. प्रगल्भता शब्दाचा अर्थ केला आहे अलौकिक मोठेपण किंवा त्याला साहस, हिम्मत असं म्हणतात. ते प्रागल्भ्य रूप हे तेज आहे. या तेजाला असा प्रकारचा प्रागल्भ्य रूप भाव प्राप्त झाला तर तोच जे कर्मी गुणदुजा, ज्या क्षत्रियाच्या कर्मातला हा द्वितीय क्रमांकाचा सद्गुण आहे. इथपर्यंत सांगितलं. आता अर्ध्या ओळीमध्ये आणि धीर तो तिचा जेथीचा गुण, धीर नावाचा किंवा धैर्य हा क्षत्रियाच्या ठिकाणचा तिसऱ्या क्रमांकाचा गुण आहे. दुसरा गुण कोणता आहे? तेज. म्हणजे आपण आपल्या पराक्रमाने जगाला विस्मित करायचं, बिकट प्रसंगामध्ये चंचलतेला प्राप्त व्हायचं नाही. अशा प्रकारची प्रगल्भ रूपता असणं हे त्या तेजाचं स्वरूप आहे. आपण कोणाच्याही समोर दबायचं नाही. पुरंदरचा तह झाला. छत्रपती शिवाजी महाराजांना सगळं स्वराज्य जवळपास द्यावं लागलं पुरंदरच्या तहामध्ये. बरं, मग आता तह केला तर ते राजनीतीचं एक पाऊल होतं. कधीकधी मोठी जर उडी मारायची असेल तर 1-2 पावलं मागं सरकावं लागतं. तो पराभव नसतो. राजनीतीतला हा एक नियम आहे. 1 पाऊल मागे सरकायचं आणि पहिल्यापेक्षा उंच अशा प्रकारची छलांग म्हणतात त्याला हिंदीमध्ये, उडी मारायची. तसा पुरंदरचा तह केला होता. का? आपलं राज्य मोठं झालेलं आहे, सैन्यांची संख्या वाढलेली आहे, राज्याचं पालन पोषण करणं, सैनिकांचा पगार देणं, सगळ्यांची व्यवस्था करणं, हे राज्य विस्तार झाला की त्यामध्ये फार मोठी अडचण येत असते. म्हणून आपण थोडासा तह स्वीकार करू आणि एका प्रसंगाला काहीतरी आपण महाराष्ट्रातलं राज्य संपादन केल्यानंतर मग नंतरही बंड करता येईल. मजल दर मजल करत छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले. वय होतं 36 वर्ष आणि छत्रपती संभाजी महाराजांचं वय होतं 9 वर्ष. तिथं कादंबरीमध्ये असं लिहिलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे शेरास 1.25 शेर ठरले. कारण 36चे जर आपण 4 भाग केले तर 9 होतात ना. पण 36 वय 1 किलो आहे आणि 9 वर्ष पावशेर, म्हणून शेरास 1.25 शेर असा त्याने तिथं अर्थ केलेला आहे. त्या प्रसंगाला मुद्दाम उशीर लावण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज त्या प्रसंगामध्ये दरबारामध्ये पोहोचू शकले नाही. पण जेव्हा पोचले तेव्हा त्यांना मागच्या रांगेत उभा केलं. समोरच्या रांगेत पाहिले तर असे लोक उभे होते की ज्यांचा पराभव छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी केलेला होता. म्हणजे आपले सैनिक ज्यांचा पराभव करतात ते रांगेत आपल्यापेक्षा पुढं, हे कोणाला सहन होणार आहे? अजिबात नाही. आपुलेनी प्रौढी गुणे जगाया विस्मय देणे, आपण तरी नक्षोभणे कायसे नाही. आणि त्या दरबारामध्ये जेव्हा ती मान मराताबाची वस्त्र आली तेव्हा त्याला खिल्लत असं म्हणतात. त्या भरल्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो मान मरातब सन्मान जो आहे ना तो झिडकारला, तिरस्कार केला, हाताने फेकून दिला. आज सागत त्या दरबारामध्ये कोणाच्या श्वासाचा जोरात श्वास येईल एवढा सुद्धा आवाज होत नसायचा, इतका दरारा होता. पण त्या प्रसंगाला तेज स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्याकडून दबून राहतील तर ते क्षत्रियच नाही ना. त्यामुळे दबून राहिले नाही. लगेचच्या लगेच आपला झाला तो अवमान आहे एक प्रकारचा, तो सहन झाला नाही. पुढचा भाग आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैदेमध्ये टाकण्यात आलं. तो भाव मला पुढे सांगायचा आहे बरं, त्या धृती आणि दाक्षम या पदामध्ये. पण एक भाग मात्र असा आहे, आपण तरी स्वतः दुसऱ्यांच्यापासून तिरस्काराला न प्राप्त होणं याला तेज असं म्हणतात. पुढे आहे, आणि धीर तो तिचा जेथीचा गुण. धीर म्हणजे धैर्य. बिकट प्रसंगामध्ये शरीर आणि इंद्रिय यांनासुद्धा कोणत्याही प्रसंगामध्ये शिथिलता प्राप्त न करू देणं त्याला धैर्य असं म्हणतात. वरी पडली आकाश, बुद्धीचे डोळे मानस, झाकी ना ते परी सधैर्य जेथे.
जरी आकाश आपल्या अंगावर पडलं तरी पण माणसाचे डोळे हे झाकले तरी चालतील, पण बुद्धीचे म्हणजे विचाराचे डोळे आणि मानस म्हणजे मन हे झाकले गेले नाही पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचे आपली चांगल्या प्रकारे काय राहावी शेवटपर्यंत, तर बुद्धी चांगली राहावी. बाकीच्या डोळ्याचं तेज जाता येतं, पण बुद्धीचं मात्र तेज जाता येता कामा नाही. कारण बुद्धिनाशात प्रणश्यती. वरी पडिले आकाश, आकाशासारखा बिकट प्रसंगही जीवनामध्ये प्राप्त झाला तरी पण बुद्धीचे डोळे मानस झाकीना ते परियेस धैर्य जेथे, यालाच धैर्य असं म्हणतात. या धैर्याचा विचार याच प्रसंगात आला आहे. आग्र्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नजर कैदेमध्ये ठेवण्यात आले. आता त्या प्रसंगाला आपली सुटका नाही हे माहिती आहे, सुटका होणार नाही. दुसरा प्रसंग तर असा होता की आग्र्यामध्येच एका नवीन किल्ल्याचं बांधकाम सुरू झालं होतं आणि त्या किल्ल्यामध्ये आता सामान्य नजर कैदेमध्ये बंद केलं आहे छावणीमध्ये. ते किल्ल्याचं बांधकाम झालं की छत्रपती शिवाजी महाराजांना तिथं ठेवायचं आणि तिथेच त्यांचा अंतिम प्रसंग साजरा करायचा असं शत्रूने ठरवलं होतं. आता एवढा मोठा बिकट प्रसंग आला, आपण सैन्य आणलं, आपल्या स्वराज्याचा युवराजही आपल्यासोबत आपण बालक आणलेला आहे. या प्रसंगातून बाहेर कसं निघायचं? एखादा सामान्य जर मनुष्य असता की नाही तर त्याचं धैर्य खचल्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला असता, पण ते छत्रपती शिवाजी महाराज होते. या प्रसंगातून निघायचं कसं? आपल्या मित्रांना सांगितलं मला कथा सांगा काहीतरी. काही लोक म्हणतात की अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीता, महाभारत, रामायण कशाला असावं? अवश्य असावं, कारण जर हे असेल तर तुमच्या घरात महाभारत होणार नाही. कळालं तर बरं आहे. हे अवश्य असावं कारण त्यातून शिकता येतं. काहीतरी कथा सांगा. मित्रांनी कथा सांगायला सुरुवात केली. आपण आग्र्यात राहतोय म्हणे, इथून मथुरा जवळच आहे. असाच प्रसंग आला होता एका मुलावर. त्या मुलाचे आईवडील तुरुंगात टांबले होते. मुलाचा जन्म झाला, कसं रक्षण करावं म्हणून त्या वडिलांनी एक टोपली घेतली, त्याला काही भागामध्ये दुर्डी म्हणतो आपण, बांबूपासून तयार केलेली, आणि त्या टोपलीमध्ये मुलगा ठेवला आणि मुलगा गोकुळात नेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणले थांबा, आपल्याला उत्तर मिळालं आहे. जसा तो मुलगा त्या टोपलीतून पलीकडे गेला तसा आपल्याला पेटाऱ्यातून पलीकडे जायचं आहे आणि आपल्या आकाराचे आपलं वजन पेलू शकेल असे पेटारे तयार करण्यात आले. आजारी पडले छत्रपती शिवाजी महाराज. मनुष्याला आजारी पण पडता आलं पाहिजे, पण ते प्रसंगाला कार्यक्रमाला नाही. आजारी पडले आणि सांगितलं जेव्हा दवा कामाला येत नाही तेव्हा दुआ कामाला येत असते. म्हणून आम्हाला मथुरा वगैरे जो भाग आहे की नाही, या ठिकाणी मिठाई वाटपाचा कार्यक्रम करायचा आहे. सगळ्याला भरघोस मिठाई वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. बिकट प्रसंग आहे बरं, पण बुद्धीचे डोळे मानस झाकेना. बुद्धीचे डोळे मात्र झाकू दिले नाही, शिथिलता येऊ दिली नाही, सावध राहिले आणि दररोज तपासणी व्हायची. ते सैनिक तपासतात लाडू खायचे, मिठाई खायचे, कंटाळले बिचारे, दररोजच लाडू आहे की नाही. आणि मग एक प्रसंग आला, एका पेटाऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, एका पेटाऱ्यामध्ये संभाजी महाराज सुखरूप बाहेर पडले. बाकीचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. एक सेवक मध्ये थांबला, एक सेवक पाय चेपतो आहे, कळालंच नाही. जगाच्या इतिहासामध्ये असा वाक्य आहे एक, शत्रूच्या तावडीमध्ये सापडल्यानंतर बरेच राजे शत्रूच्या हातावर तुरी देऊन निष्ठून गेले, पण जगाच्या इतिहासामध्ये शत्रूच्या हातावर मिठाई देऊन निष्ठून जाणारा राजा फक्त एकच झाला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून वरी पडिले आकाश, बुद्धीचे डोळे मानस, झाकी ना ते परियेस धैर्य जेथे, याला धैर्य असं म्हणतात. धैर्य असेल तर मार्ग सुचतात, नसेल धैर्य तर असलेले मार्गसुद्धा बंद पडतात. म्हणून शौर्य, तेज, धृती इथपर्यंत आपण पाहिलं. आता पुढचा गुण येणार आहे, त्याला दाक्षम, दक्षता किंवा सावधपणा असं म्हणतात. त्याचा आपण विचार उद्या पाहू. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.